नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमधून घेऊन आलेले आहे आणि ह्याला किती सोप्या शब्दामध्ये मी आपल्याबरोबर शेअर करू शकते ते मी करणार आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मागील अध्यायामध्ये अध्याय 14 मध्ये आपण बघितलं होतं की आपण स्वामींची षोडोपचारे पूजा कशी करू शकतो, पण पूजाचा दांभिकपणा म्हणजेच पूजा जी आहे त्याचा देखावा करण्यापेक्षा आपण किती भाव अर्पण करतो स्वामींना ते स्वामींसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींना तेच आवडतंही। त्याच्यामध्ये असंही लिहिलेलं होतं की आपण जप जो आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजे 6 शब्दांचा जो मंत्र आहे तो आपण कधीही पठण करू शकतो। तर माझाच एक अनुभव सांगेन की जेव्हा आपण शक्यतो स्त्रिया जेव्हा आपण म्हणतो की आपण जेवण बनवतो तर त्यावेळेला आपण कुठलंही नाम जप, जसं आपण स्वामी भक्त आहोत तर श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्ही जेव्हा जेवण बनवाल तेव्हा ते जेवण त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन्स असतील ते जे आहेत ते स्वामींच्या नाम जपाचेच असतील। तर आपण जेव्हा पण तुम्ही स्वतः सुद्धा काही ज्या स्त्रिया आहेत स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन मी की जेव्हा आपण जेवण बनवतो आणि आपला मूड जर चांगला नसेल आणि आपण जेवण बनवलं तर आपण बघतो की ते जेवण चविष्टही नसतं आणि कुणालाही आवडतही नाही। पण जर आपण खूप प्रसन्न असू त्यावेळेला आपण जेव्हा जेवण बनवतो तर त्या जेवणाला एक वेगळीच चव असते। तसंच जेव्हा आपण नामस्मरण करू, आता बऱ्यापैकी स्त्रिया हे करतही असतील, जे करत नसतील मी हे त्यांच्यासाठी सांगत आहे। जर जे करत असतील ते तर खूपच छान आहे, पण ज्या करत नसतील त्यांनी जेव्हा पण आपण जेवण करतो, म्हणजे मी जे स्वतः करत असते नेहमी मी तेच लोकांना सुद्धा सांगते, तर तुम्हाला सुद्धा तुम्ही अनुभव घ्या स्वतः आणि मग तुम्ही ते करा। जर आपण जेवण करत असू त्यावेळेला आपण नामस्मरण करू, ज्याही देवतेला आपण ज्या देवताबद्दल आपल्याला इच्छा आहे त्यांच्याबद्दल किंवा स्वामींबद्दल जो पण आपण मंत्रपठण करतो ते मंत्रपठण करून आपण जर जेवण केलं तर त्या जेवणामध्ये त्या शब्दांचे व्हायब्रेशन्स येऊन ते जेवण इतकं शुद्ध होतं की आपल्या घरातल्या मंडळींना सुद्धा ते व्हायब्रेशन्स मिळतात आणि जे कोणी तुमच्या घरी जेवण जेवतील किंवा खातील तर त्यांना सुद्धा त्याचा अनुभव येईल। तर आजच्या व्हिडिओस आपण सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अध्याय 15। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन, म्हणजे आपल्याला तीर्थटान करायची गरज नाही। हठयोग अधिक साधन, हठयोग जो असतो त्याचंही अभ्यास करायची गरज नाही। वेदाभ्यास शास्त्र ज्ञान, वेदाभ्यास किंवा शास्त्राचं ज्ञान घेणं हे सुद्धा गरजेचं नाही। मोक्ष साधन करणे, मोक्ष प्राप्तीसाठी हे सगळं करायची काही गरज नाही। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता। अंतरी जर आपल्या स्वामींची भक्ती जडलेली असेल तर आपल्याला हे सगळं जे आहे जसं तीर्थाटन किंवा हठयोग, वेदाभ्यास, शास्त्रज्ञान हे सगळं काहीच करायची गरज नाही। फक्त आपण जर स्वामींची भक्ती केली तरी सुद्धा आपण हे प्राप्त करू शकतो। पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची। पाप असू दे किंवा ताप असू दे हे काहीच इथे उरत नाही। वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी। संसारामध्ये वावरताना आपण नेहमी स्वामींचं पद, स्वामींची आठवण करावी। तयाते या भवसागरी, निश्चिते तारिती समर्थ। आपल्याला या संसार भवसागरातून स्वामी निश्चितच पार नेतील। सर्व कामना पुरवण, अंती दाविती सूर भवन। आपल्या सर्व कामना पुरवून आपल्या अंतर्मनामध्ये आपल्याला स्वामी सूरभुवन म्हणजे देवलोक दाखवतील। जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही। जे लोक नामस्मरण करतात त्यांना मोक्ष जो आहे तो याच देहामध्ये मिळणार आहे। मंगळवेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ।
मंगळवेढामध्ये जेव्हा श्री समर्थ स्वामी राहत होते, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती ते असी. तिकडचे जे गावचे लोक होते ते स्वामींना वेडा म्हणत असे. आपले व्हावे प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती. माझी प्रसिद्धी व्हावी हा कधीच विचार स्वामींच्या मनात आला नाही. स्वेच्छेने वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता. स्वेच्छेने म्हणजे ते नेहमी चांगलंच वर्तन करत असत आणि त्यांना लोक काय म्हणतील ह्याची कधीच पर्वा नव्हती. कोणाचे भाषण न करीती कौनाचे गृह न जाती. कोणाबरोबर ते जास्त वायफळ बोलत नसे आणि कोणाच्या घरी सुद्धा जात नसे. दृष्टोत्तरे जन ताडती तरी क्रोध न यायची. जर काही लोक काही बोलले सुद्धा किंवा काही केलं सुद्धा त्यांनी तरी सुद्धा स्वामी त्यांच्यावर क्रोध म्हणजे राग करत नसे. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ता. शीतोष्णाची म्हणजे गरमी असू दे किंवा थंडी असू दे, काहीही असू दे, ज्याची भीतीच मनात नाही. सदा अरण्यात वस्ती. सदा अरण्यात म्हणजे नेहमी ते जंगलामध्ये राहत असत. एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान. समर्थ एकांतस्थळी राहत असत. त्यांना सुख आणि दुःख हे दोन्ही सुद्धा त्यांच्यासाठी समानच होतं. सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन. ते नेहमीच तृप्त असायचे, मग ते लोकांमध्ये राहू दे किंवा वनामध्ये राहू दे, दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप यती. त्यांच्यासाठी ही दोन्ही सुद्धा सारखंच होतं, कारण ते परमेश्वर स्वरूप यती आहेत म्हणून. ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती. असं ज्यांच्या मनाला वाटतं तेच स्वामींची भक्ती करू शकतात. जन हसती तया ते. लोक त्यांना हसत असत. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. त्यावेळेला मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली हे गृहस्थ राहत होते. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. त्यांना ते खूपच गरीब होते. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी. बसप्पा काम तर करत होते, पण त्यांच्या त्या पगारापासून त्यांचं गरिबी जी आहे ती दूर होत नव्हती. 18 दारिद्र्य घरी पोट भाकरी मिळेना. 18 जे दारिद्र्य असतं ते त्यांच्या घरी आलं होतं. त्यांना पोट भरून भाकरी सुद्धा मिळत नव्हती. तो एके दिनी फिरत फिरत सहज वन माझी जात. तो एक दिवस फिरत फिरत वनामध्ये गेला. तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज. तेव्हा त्यांनी स्वामींना बघितलं. कंठ कशय करोन तियेवर केले शयन. कंठ कशय करून तेवर केले शरण. म्हणजे असं हातावर आपण गळ्यावरती सहसा हात ठेवून स्वामींचं तुम्ही बऱ्याच फोटोमध्येही बघितलं असेल तसं स्वामी शयन करत होते. ऐसे नवल देखून लोटांगण घालीचे. असं बघून त्यांनी स्वामींना लोटांगण घातलं. अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण. त्याच्या मनामध्ये त्याला खूण मिळाली की हे ईश्वराचा अंश आहे. म्हणून सुखे शयन कंटक शयेवरी. म्हणून ते सुखामध्येच शयन करत आहेत कंटक शयेवरी. अष्टभावे दाठवून माथा ठेवी श्रीचरणी. त्याच्या मनामध्ये अष्टभाव दाठवून आला आणि त्यांनी श्रीचरणांवर म्हणजे स्वामींच्या चरणावर स्वतःचा माथा ठेवला. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे. त्यांनी सांगितलं हे दयासागरा तुमची कृपा कटाक्षे म्हणजे तुमची कृपेची नजर माझ्याकडे टाका. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. स्वामींच्या चरणांचा जसा त्याने स्पर्श केला तसा तो ज्ञानी झाला. कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे. दोन्ही हात जोडून त्यांनी स्तविता म्हणजे त्यांनी स्तवन केलं स्वामींचं खूप प्रकारांनी. सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका. सगळ्या ब्रह्मांडांच्या नायका कृपा घना म्हणजे सगळ्यांवर दया करणारा आणि भक्तांचा पालक. पाप ताप दैन्य हरका. पाप तापांचा दैन्य आपला हरून घेणारा. विश्वपते जगद्गुरु. विश्वांपती म्हणजे पूर्ण विश्वाचा पती आणि जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. त्याची प्रेमळ भक्ती बघून स्वामींच्या अंतरी खूपच संतोष झाला. वर्धहस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाच्या.
त्याच्या डोक्यावर स्वामींनी हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. बसप्पाच्या श्रीचरणी मन जडले ते पैसोनी. बसप्पाचे तेव्हापासून स्वामींच्या चरणी मन जोडून गेलं. राहू लागला निशिदेनी स्वामी सन्निध आनंदे. तो रात्रंदिवस स्वामींकडेच राहायला लागला आनंदाने. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. जिकडे पण स्वामी जात असत तिकडे तो त्यांच्या मागोमागच जात असत. ऐसे पाहुनी हसत कुटील जनता येते. सगळी जी लोक होते ते त्याला हसायचे आणि त्याला कुटील असं म्हणायचे. वेड्याच्याच नादी लागला संसार याने सोडला. हा वेड्याच्या म्हणजे कारण तिथले जे लोक होते गावकरी ते स्वामींना तर वेडाच मानायचे. त्यांना असं वाटायचं की हा वेड्याच्या नादी लागून ह्याने स्वतःचा संसारच सोडून टाकला. घरदार विसरला वेडा झाला. घरदार तो विसरून गेला आणि वेडा झाला आहे निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकुनी ऐशी वार्ता. जेव्हा बसप्पाच्या बायकोनी असं ऐकलं करीची आकांता म्हणे घर बुडाले. जेव्हा बसप्पाच्या बायकोला कळलं की त्याने घरदार सगळं सोडलेलं आहे ते ऐकून तिने खूपच आकांता म्हणजे खूपच आक्रोश केला. तिला असं वाटलं माझं घरच बुडालं. आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करून. आधीच निर्धन होतो म्हणजे आधीच आमच्याकडे पैसे नव्हते मोलमजुरी करून सुद्धा. करी होतो उपजीवन तरी सुद्धा त्याच्यातच आम्ही कसं पण आमचं उपजीवन म्हणजे घराचं संसाराचा गाडा ते कसंही चालवत होते. आता काय करावे पण आता काय करायचं. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. बसप्पा जेव्हा पण घरी जायचा तेव्हा ती हे सगळं त्याला बोलून दाखवायची. म्हणे सोडिले संसारासी वेळ का लागले. ती म्हणाली बसप्पांना की तुम्ही घर संसार सगळं सोडून टाकलं तुम्हाला काय वेळ लागले का. परी बसप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त. तरी सुद्धा बसप्पाचं जे चित्त होतं ते स्वामी चरणामध्ये इतकं आसक्त झालं होतं की जनापवादा नभीत. तो जन अपवादा म्हणजे जे लोक जे काही बोलत असत त्याच्याबद्दल त्याची तो परवाच करत नसे. नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन. तो कोणाची निंदा वगैरे जरी कुणी करत असेल तरी पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा. असेच काही दिवस गेले. काय झाले वर्तामन ते होनी सावधान. चित्त देऊनी ऐकावे. मग तेव्हा काय झालं ते तुम्ही सावधान चित्त करून ऐका. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. एक दिवशी अरण्यामध्ये म्हणजे जंगलामध्ये बसप्पा स्वामींची सेवा करीत होता. तव झाली असे रात्र घोर तम दाटले. तेव्हा रात्र झालेली होती आणि सगळीकडे घोर तम दाटले म्हणजे सगळीकडे खूपच गडद अंधार झाला होता. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. त्याच्या चित्तामध्ये स्वामीच जडलेले होते त्याच्यामुळे त्याला कसलीच भीती वाटत नव्हती. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. 2 प्रहर झाल्यावर रात्र रजनी म्हणजे रात्र समर्थ उठून चालायला लागले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. समर्थ जसे पुढे चालायला लागले बसप्पा पण त्यांच्या मागे मागे चालायला लागले. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. ते एकदम घोर अरण्यामध्ये चालतच चालले स्वामी. तेव्हा तिकडे क्रूर श्वापदे. श्वापदे म्हणजे कुत्रा जे असतात ते कुत्रे जे आहेत ते जोर जोरात ओरडू लागले. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी. आधीच रात्र जी होती तिकडे तेव्हा खूपच गडद अंधार होता. त्याच्यामध्ये वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी. वृक्ष इतके दाटलेले होते म्हणजे इतके जवळजवळ होते की त्यांना पुढचा रस्ताच दिसत नव्हता. चरणी रुतती कंटक परी बसप्पाच्या चित्ती. त्याच्या पायामध्ये काटे टोचत होते. परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती. तरी सुद्धा बसप्पाच्या मनामध्ये कुठलीच भीती वाटत नव्हती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. स्वामींच्या चरणी त्याची इतकी भक्ती जडलेली होती की त्याला देहभानाचा विसरच पडला होता जणू. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. तेव्हाच असं झालं की समर्थांना खूपच नवल वाटलं.
की हा असं कसं कुठेच घाबरून न जाता हा माझ्या मागोमागच येत आहे. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. म्हणजे त्याच वेळेला खूप सारे साप तिकडे आले. भूभाग व्यापिला सकळ. जेवढं भूमीचा थोडा भाग होता तिकडे सगळीकडे सापच साप दिसत होते. तेजे अग्नी समान, त्यांचं तेज अग्नी समान होतं. पादस्पर्श सर्पा झाला, पायाचा स्पर्श त्या सापांना झाला. बसप्पा भानावरी आला. बसप्पाच्या पायावरती जसा सापाचा स्पर्श झाला तसाच बसप्पा एकदम भानावर आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. त्याने असं कधीच बघितलं नव्हतं. असा सर्पांचा सगळाच समूह म्हणजे त्याच्या आजूबाजूला सगळे सापच साप होते. वृक्ष शाखा अवलोकित तोप समर्पयत दिसत. वृक्षांच्या ज्या शाखा होत्या तिकडे सुद्धा त्याला म्हणजे ज्या त्याच्या मुळा हे असतात, जशा वडाचं जे झाड असतं त्याच्यावरती जसे असे लटकलेले असतात वृक्षाच्या शाखा, त्याच्यावरती पण सापच साप होते. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. त्याला मागे पुढे बघितल्यावर त्याला असं वाटलं माझ्या सगळीकडे सापच साप आहेत. पाहुणी आईशी परी भयभीत झाला अंतरी. असं बघून तो एकदम घाबरला. तो तयांसी मधुरत तरी समर्थ काय बोललेले. त्याच्यामध्ये समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. तुला जितकं त्यांनी सांगितलं स्वामींनी की तू घाबरू नकोस, तुला जेवढे हवे आहे तेवढे घे. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. त्यांनी सांगितलं की कुठलाच अनुमान करू नकोस, तुझं आता दैव म्हणजे तुझं आता भाग्य उजळलेलं आहे. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. असं ऐकून बसप्पानी त्याचं जे भय होतं, जे तो घाबरत होता ते सगळं सोडून दिलं त्याने. आणि करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. आणि त्याने स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले आणि एका सापावर टाकले. गुंडोळणी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. त्या सर्पाला त्याने गुंडाळलं आणि लगेचच उचलून घेतलं. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेव्हा सगळे जे बाकी सर्प होते ते सगळेच गुप्त झाले आणि तिकडचं तेजही नष्ट झालं. तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले. तेथून ते परत आले गावामध्ये. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. एका मंदिरामध्ये बसप्पा बरोबर समर्थ बसलेले होते. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तेथे त्यांनी त्याचं अंगवस्त्र जे होतं ज्याच्यामध्ये त्याने सापाला गुंडाळून ठेवलेलं ते त्याने सोडून बघितलं. तो त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. तेव्हा त्याला त्याच्यामध्ये सोनं, खूप सारं सोनं दिसलं आणि तिकडला जो साप होता तो गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. असं नवल बघून तो एकदम अंतकरणी चकित झाला. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्याने स्वामींच्या चरणावर माथा ठेवला आणि त्याचे नयन म्हणजे त्याचे डोळे प्रेमाश्रूने म्हणजे प्रेमाने त्याचे आनंदाने त्याचे डोळे भरून वाहू लागले. त्यासी बोलत यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. त्याला स्वामी म्हणाले की आता लवकर तू घरी जा. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशीजे. सुखाने संसार कर आणि बायका पोरांना नीट सांभाळ, त्यांचं पोषण कर. आनंदनी मानसी बसप्पा गेला गृहासी. त्याच्या मनात फारच आनंद झाला आणि बसप्पा घरी गेला. वर्तमान सांगता कांतीसी तेही अंतरी सुखावे. जेव्हा त्याने आपल्या बायकोला हे वर्तमान सांगितलं त्याच्याबरोबर घडलेलं तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची. जेव्हा समर्थांची कृपा होते तेव्हा कुणीही दीन राहू शकत नाही, दरिद्री राहू शकत नाही. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. ह्याच विषयावरती, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इतका दीनहीन आहे. जर आपण स्वामींच्या भक्ती करत असाल तर स्वामी आपल्याला कधीच दीन राहू देऊ शकत नाही. ही गोष्ट ह्याची साक्ष देते. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. असा तो बसप्पा भक्त संसाराचं सुख उपभोगू लागला. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. तो रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायला लागला. पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शन निरसोन.
पाप ताप असू दे, हे सगळं त्याचं निघून गेलं. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. तो रात्रंदिवस स्वामींचं मंत्रपठनच करत असे आणि प्रेमाने विष्णू आणि शंकरांना सुद्धा ध्यायत असे, म्हणजे त्यांची सुद्धा पूजा करत असे. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. पुढे पुढच्या अध्यायामध्ये कथा फारच सुंदर आहे. स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर, सादर होऊन ऐकावे. मन स्थिर करून तुम्ही पुढील कथाही ऐका. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माझी ही सेवा केलेली तुम्ही कबूल करून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.